नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत. एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे अणूचे अंतरंग आहे. चला तर आपण सुरुवात करूया. अणूचे अंतरंग यामध्ये आपण पाहणार आहोत अणूचे अंतरंग म्हणजेच काय आहे. तर मुलांना आपण या पाठामधून पाहणार आहोत की अणूचे अंतरंग म्हणजे काय आहे. बघा, या पाठात आपण अणूच्या अंतरंगाचा विशेषरित्या आपण अभ्यास करणार आहोत. आपण या पाठाच्या आधारे आपण समजून घेणार की जे हर एक जे अणू आहे ते द्रव्याने भरलेले आहेत. पण ते द्रव्य कोणत्या प्रकारचे अणू आणि रेणू या दोन्ही भागापासून बनले आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. तर याविषयीची अधिक माहिती ते अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या मताने जे सिद्धांत मांडलेले आहेत व हर एक जे शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञाचा जो सिद्धांत आहे हा कोणकोणत्या शास्त्राचा सिद्धांत कोणी कोणत्या पद्धतीने मांडलेला आहे व त्या शास्त्रज्ञांना त्या सिद्धांतांना काय नावं देण्यात आली आहे, या सगळ्याचा आपण जो अभ्यास आहे या पाठामध्ये करणार आहोत. आणि म्हणून त्यांनी सांगितले की अणूचे अंतरंग आहे की याच्यामध्ये अणूच्या अंतरंगामधून आपण विशेष अभ्यास करणार आहोत. आपण बघा पाठाला सुरुवात करणार आहोत स्पष्टीकरणाच्या माध्यमातून. तसं यांनी सांगितले की द्रव्य हे रेणूचे बनलेले असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, द्रव्य म्हणजे काय, जे लिक्विड आहे. जसं आपण पाण्याच्या 3 अवस्था पाहिल्या आहेत, स्थायी रूप, द्रवरूप आणि वायुरूप. तर तिन्ही अवस्थेमध्ये आपण मुलांना पाहिलं की जे द्रव आहे म्हणजे जे लिक्विड आहे ते द्रव्य हे रेणूचे बनलेले असते. तर अशा प्रकारे असे जे छोटे छोटे जे कण आहेत ते अणू आणि रेणूने बनलेले आहे. रेणू हे अणूपासून बनलेले आहेत. मग आता यांनी काय सांगितलं आहे, रेणू हे अणूपासून बनलेले असतात. म्हणजेच अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. आणि म्हणजे जे अणू आहे तो काय आहे, द्रव्याचा सर्वात लहान एकक आहे. रेणू मोठे आहेत आणि जो अणू आहे हे द्रव्याचे काय आहे, सर्वात लहान एकक आहेत. आणि अशा प्रकारे छोट्या एककामध्ये आपल्याला दिसत आहे. सर्व भौतिक व रासायनिक बदलामध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे काय आहे, अणू आहे. म्हणजे मुलांनो त्यांनी ते तुम्हाला अणूची व्याख्या सांगितली की अणू म्हणजे काय आहे की सर्व भौतिक व रासायनिक. बघा इथे सांगितले, भौतिक म्हणजे काय आहे की जे फिजिक आहे. भौतिक म्हणजे काय, जे फिजिक्स आहे. रासायनिक म्हणजे काय, केमिस्ट्री आहे. की बदलामध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा, की जो आपला रासायनिक ओळख आहे, जे आपली जे केमिकल आहे किंवा आपली जी केमिस्ट्री आहे तो कायम राखत आहे व राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण आहे. जो लहानात लहान कणाला काय म्हटलं आहे, अणू असे म्हटलं आहे. परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की अणू म्हणजे काय. तर अणू म्हणजे सर्व भौतिक व रासायनिक बदलामध्ये कितीही बदल झाले, भौतिक बदल होऊ देत किंवा रासायनिक बदल होऊ देत, या दोन्हीही बदल झाले तरी आपली जी रासायनिक ओळख आहे ती काय करत आहे, तो कायम ठेवत आहे. बघा इथे त्यांनी दिलं आहे, कायम राखणारा मूलद्रव्यांचा लहानात लहान जो कण आहे त्याला आपण म्हणणार आहोत मुलांनो अणू असे म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे बघा आपल्या अणूची इथे संज्ञा आपली किंवा आपली डेफिनेशन इथे क्लिअर झालेली आहे की अशा प्रकारचे छोट्या छोट्या आकारामध्ये, सगळ्यात सूक्ष्म आकारामध्ये जो अणू आहे. आता बघा सांगितले काही पदार्थाची नावे व सूत्रे दिली आहेत. यावरून पदार्थाच्या लहानात लहान कणाची माहिती व पदार्थाचा प्रकार दर्शवणारा खुणा भरून तक्ता लिहूया. आता त्यांनी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, एक तक्ता दिला आहे. या तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे काय करायचं आहे की त्यांनी दर्शवलं आहे की लहान लहान कणाची माहिती दिली आहे. मग हर एक जे अणुरेणू आहे तुम्हाला जे लहान लहान ज्यांना नावं दिले गेले की जे आपल्याला जे हर एक जे सूक्ष्म कण दिसत आहेत जे द्रव्याचे आहेत, म्हणजे आपण त्याला बोलू शकतो ऑक्सिजन बोलू शकतो, नायट्रॉन बोलू शकतो, हेलियम बोलू शकतो, मिथेन बोलू शकतो. मग हे जे सगळे द्रव्य आहे, जे पदार्थ आहेत आणि ते सूक्ष्म कणाने आहेत, मग त्यांचा त्यांनी तुम्हाला इथे बघा चार्ट दिलेला आहे. तो चार्ट कोणत्या प्रकारे बघा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. बघा ही सारणी त्यांनी दिलेली आहे, ही सारणी भरून झालेली आहे. आता आपण रितसररित्या याचा आपण घटक बाय घटक किंवा स्टेप बाय स्टेप आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. जसं सांगितलं पदार्थाचा लहान कण आहे. काय आहे हा पदार्थाचा नाव. मग इथे त्यांनी तुम्हाला बघा इथे डिव्हायडेशन केलेलं आहे. पदार्थाचे नाव आहे, सूत्र आहे, अणू आहे किंवा एक असलेला जो अणू आहे किंवा रेणू आहे. रेणूमधील अणू एकच प्रकारचा आहे का, रेणूमधील देखील बघा अणू एकच प्रकारचे आहे का रेणूमधील अनेक प्रकार आहेत. म्हणजे हा पार्ट 1 आहे, पार्ट 2 आहे, मूलद्रव्य आहे की नाही आणि ते संयोग आहे की नाही, की दोन मिश्रणाने बनलेला आहे का नाही, या सर्व वरील घटकांचा त्यांनी तक्त्याचा अभ्यास इथे आपण केलेला आपल्याला इथे पाहू शकतो. तर मुलांना आता आपण पाहणार आहोत पदार्थांचे नाव आहे. पदार्थाचे नाव कोणते आपण एक एक करून स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहोत. जो पहिला आहे पाणी आहे. बघा पाण्याला जे आपले जे रासायनिक जे नाव दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे H2O आहे. पाण्याचं नाव काय आहे, H2O आहे. बघा
इथे तुम्हाला दिसत आहे H2O, जे ऑक्सिजन आहे त्याला O2 म्हटलं जात आहे. त्याचप्रमाणे हेलियम आहे He आहे, हायड्रोजन आहे H2 आहे, अमोनिया NH3 आहे, नायट्रोजन आहे N2 आहे, मिथेन जे आहे CH4 आहे, एरोवन आहे AR आहे, निऑन आहे Na आणि क्लोरीन आहे Cl2 आहे. बरोबर. मग याच्यामध्ये अणू आहे का? मग एक अणू असलेला आहे का? तर याच्यामध्ये या सर्व पदार्थांच्या नावापैकी फक्त जो हेलियम आहे तो अणू आहे. फक्त बघा, सॉरी, तो अणू आहे म्हणजे एक अणू असलेला, की ज्याला एक अणू आहे त्याला आपण काय म्हणत आहोत? एक अणू असलेला रेणू म्हणजे अणू आहे. तर रेणू आहे का? मग हा रेणू आहे. कोणता रेणू आहे? पाणी हा काय आहे? रेणू आहे. मग रेणूमधील अणू अनेक प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये म्हणून ही टीक केलेली आहे. त्याचं मूलद्रव्य आहे का? तर नाही मूलद्रव्य. मग संयोग आहे. मग तो H2O म्हणजे काय? H2O म्हणजे काय? त्याचं जे आपल्याला म्हणू शकतो की जी संज्ञा दिली आहे H2O, तर त्याच्यामध्ये तो बनलेला आहे. ऑक्सिजनमध्ये देखील बघा रेणू आहे, रेणूमधील अनेक प्रकारचे असतात, त्याचप्रमाणे मूलद्रव्य याच्यामध्ये आढळतात. हेलियममध्ये बघा फक्त तो काय आहे? अणू आहे. त्याचप्रमाणे रेणूमधील एकच प्रकार आहे, त्याच्यामध्ये देखील मूलद्रव्य. म्हणजे जर तुम्ही विचार केला की पदार्थाचे जे नाव आहे त्या पदार्थाच्या नावामध्ये जो अनेक मूलद्रव्याने बनलेला आहे, परंतु संयुग हे फक्त आपल्याला पाण्यामध्ये आढळते. त्याचप्रमाणे आपल्याला हायड्रोजनमध्ये देखील अमोनियामध्ये देखील हे आढळत असते. त्याचप्रमाणे जो सेकंड आहे मिथेन आहे. तर अशा प्रकारचे बघा इथे दिलेले आहे पाणी, ऑक्सिजन, हेलियम, हायड्रोजन, अमोनियम, नायट्रोजन, मिथेन, ऑरेगॉन, AR, निऑन, Na आणि क्लोरीन Cl2. तर अशा प्रकारचा हा जो चार्ट आहे मुलांना तुम्हाला त्याची नावं दिलेली आहे, त्याचे सूत्र काय आहेत, जो पदार्थ आहे त्या पदार्थाचे सूत्र काय दिलेलं आहे, ते हे रासायनिक भाषेचं सूत्र आहे की आपले हे जे जनरल लँग्वेज आहे आपण पाण्याला पाणी म्हणतो, परंतु जे रासायनिक सूत्र आहे ते कोणतं आहे? H2 आहे. जर ऑक्सिजन असेल तर फक्त O2 येणार आहे. तर हे जे संज्ञा आहे किंवा हे जे सूत्र आहे हे देखील तुम्हाला परीक्षेला पाठ करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे परीक्षेला विचारलं जात आहे. तर बघ आता त्यांनी दिलं की आधुनिक काळात वैज्ञानिक आणि प्रयोगाच्या आधारे अणूचे स्वरूपाचे नव्हे तर अंतरंग स्पष्ट केलेले आहे. बघा, आधुनिक काळ म्हणजे वैज्ञानिक आणि प्रयोगाच्या आधारे की वेगवेगळे ज्यांनी प्रयोग केले आहेत त्यामुळे त्याच्या आधारे अणूचे जे स्वरूप आहे ते अंतरंग स्पष्ट केले आहे की कशा प्रकारे जो अणू आहे तो त्याच्या आतील जे भाग आहे त्याचं रूपांतर कसं आहे त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आधुनिक काळात याची सुरुवात डाल्टनच्या अणुसिद्धांताने झालेली आहे आणि याची जी सुरुवात आहे डाल्टन्स ॲटोमॅटिक थेअरी, म्हणजे डाल्टन म्हणजे कोण आहे? हा एक ब्रिटिश शास्त्रज्ञ आहे आणि त्यांनी इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्या मदतीने त्यांनी डाल्टन्स ऑटोमॅटिक थेअरी म्हणजेच काय, डाल्टनचा अणुसिद्धांत कशा प्रकार आहे त्यांनी सिद्ध केला आहे. डाल्टनचा जो अणुसिद्धांत आहे इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडलेला आहे. बघा आता हे एक ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत. 1803 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे? डाल्टन यांनी त्यांनी सुरुवात किंवा सिद्धांत मांडलेला आहे की कशा प्रकारे जो अणू आहे त्या अणूचा अंतरंग आहे त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे. या सिद्धांतानुसार द्रव्य अणुचे बनलेले असते व अणू हे अविभाज्य व अनावश्यक असतात. बघा अशाच प्रकारे त्यांनी सांगितले आहे. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात तर भिन्न मूलद्रव्याचे अणू हे भिन्न असतात व त्याचे वस्तुमान देखील भिन्न असते. बघा, एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एक समान आहे. जे एका मूलद्रव्यामध्ये जे अणू असतात ते कसे असतात? एक समान असतात. परंतु जे भिन्न मूलद्रव्याचे असतात म्हणजे ते भिन्न आहे, जे वेगळ्या प्रकारचे आहेत मूलद्रव्ये त्यांचे जे वस्तुमान आहे ते भिन्न आहे. म्हणजे सारख्याच आपण म्हणू शकतो की जर सर्व अणू जर एक समान असतात तर त्याचं वस्तुमान एक समान असेल, परंतु ते वेगळ्या किंवा भिन्न मूलद्रव्याचे आहेत त्याच्यामुळे त्यांचे जे वस्तुमान देखील साहजिकच कसे असणार आहे? भिन्न प्रकारचे असणार आहे. मग त्यांनी उदाहरण दिलं आहे, एक बुंदीचा लाडू व एक भरीव चेंडू घेऊन त्या दोन्ही गोलांना हाताने दाब दिल्याने समजते की बुंदीच्या लाडवात अंतर्गत संरचना आहे. आता तुम्हाला इथे बुंदीचा लाडू दिला आहे त्याच्यामुळे तुम्हाला साहजिकच आहे तो खावासा वाटेल, परंतु इथे आपण उदाहरण घेत आहोत की उदाहरण अशासाठी घेत आहोत की त्यांनी तुम्हाला उदाहरण दिलं आहे की जर एक बुंदीचा लाडू व एक भरीव चेंडू घेतला, आपल्याला दोन गोष्टी घ्यायच्या आहेत. एक बुंदीचा लाडू की जिथे छोटी छोटी बुंदी असते आणि त्या सर्व बुंदीच्या कणांना मिळून एक काय बनलेला असतो? लाडू असतो. त्याचप्रमाणे एक भरीव चेंडू आहे. भरीव चेंडू म्हणजे जो आपण क्रिकेटचा जो गेम खेळतो त्या गेमसाठी लागणारा एक चेंडू आहे जो भरीव आहे. तो आतून कसा आहे? पोकळ आहे. व देऊन त्या दोन्ही गोलांना हाताने दाब दिल्याने जर त्या दोन्ही गोलांना म्हणजे आपण म्हणू शकतो की जो बुंदीचा लाडू आहे आणि जो चेंडू आहे त्यांना जर आपण दाब दिला तर काय होतं की बुंदीच्या लाडवाला अंतर्गत संरचना आहे की त्याच्यामध्ये काहीतरी अंतर्गत म्हणजे विशिष्ट भाग आहे की जे बुंदीचे जे कण आहे जे आतमध्ये जे छोटे छोटे आहेत की त्या लाडवांना अंतर्गत संरचना आहे आणि त्याच्यामुळे तो दाब दिल्याने काय होणार आहे की आतमधील जे छोटे छोटे कण आहेत ते देखील आपल्या हाताला लागणार आहेत आणि ते आपल्या डोळ्यांना देखील दिसणार आहेत.
म्हणजे ते त्याच्याहून लहान कण म्हणजे बुंदी एकमेकांना चिटकून बनल्याचे समजते. जर आपण त्याला आतून दाब दिलं तर काय होईल की लहान लहान जे कण जे आतमध्ये आहेत ते बुंदी एकमेकांना चिकटून बनल्याची दिसते, की ते एकमेकांना काय झालेली आहे, स्टिक झालेली आहे. परंतु जर भरीव चेंडूला धारदार सुरीने कापल्यावर आपल्याला दिसून येते की जो भरीव चेंडू आहे ढोबळमानाने अंतर्गत संरचना काहीच नाही असे समजते. परंतु आता आपण सांगितलं की जर आपण बुंदीला हाताने प्रेस केलं तर त्याला दाबलं तर काय होणार आहे की आतमध्ये देखील जे बुंदीचे जे छोटे छोटे कण आहेत त्याची संरचना आपल्याला दिसते. परंतु एक चेंडू आहे जर त्याला चेंडूला सुरीने कापलं तर आतमध्ये काय दिसणार आहे, सुरीने कापल्यावर आपल्याला दिसून येते की भरीव हा चेंडू हा ढोबळमानाने अंतर्गत संरचना काहीच नाही, की जर त्याला मधोमध कापलं तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, अंतर्गत संरचना काही नाही, म्हणजे काय आहे, झिरो आहे. ते कसं आहे, पोकळ आहे आणि त्याच्यामुळे अंतर्गत संरचनाच्यामध्ये काहीच नाही. आणि म्हणून त्याने बघा इथे सांगितले की इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या वस्तूमध्ये देखील काय आहेत बघा इथे इलेक्ट्रॉन त्यांनी इथे दाखवलेले आहेत. मग डाल्टनच्या अनुसिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण हे सर्वत्र एकसमान असते. मग डाल्टनचा अनुसिद्धांत काय सांगत आहे की अणूमध्ये जे वस्तुमान आहे त्याचे जे वितरण हे सर्वत्र एकसमान असते, की त्याची जी गणना आहे जे अणू आणि रेणूची त्याचे जे वितरण म्हणजे पसरवणे, स्प्रेड करणे किंवा ती गोष्ट त्याच्यात असणे हे कसे आहे, एक समान आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भिन्नता नाही आहे. बघा जे जे थॉम्सन या वैज्ञानिक अणूच्या आत असलेल्या ऋणभारित कणाचा शोध लावला. आता हे दुसरे शास्त्रज्ञ, आपण डाल्टनचा अणुसिद्धांत पाहिला आणि आता जे दुसरे आपले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय सांगत आहे, जे थॉम्सन या वैज्ञानिकाने म्हणजे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणाचा शोध लावला, की जे पदार्थाच्या आत असलेल्या बघा त्यांनी सांगितलं अणूच्या आत असलेल्या जे अणूमध्ये जे ऋणप्रभारित जे कण आहेत त्यांचा शोध लावला. ह्या ऋणप्रभारित कणांचा त्यांनी शोध लावला आहे. प्लम पुडिंग अणुप्रारंभ बघा इथे चित्र दिसत आहे. थॉम्सनने प्रयोग करून दाखवून दिले की अणूच्या अंतर्गत असलेल्या ऋणप्रभारित कणाचे वस्तुमान हे हायड्रोजन अणूपेक्षा देखील कमी असते. बघा आता इथे त्यांनी सांगितले जो थॉम्सन आहे त्यांनी तो प्रयोगाच्या मार्फत सिद्ध केलेला आहे की जे अणू आहे त्या अणूच्या अंतर्गत भागामध्ये देखील ऋणप्रभारित हे कण असतात. आणि बघा त्यांनी सांगितले की करून दाखवून दिले की ते हायड्रोजनपेक्षा देखील आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा त्यांनी शोध लावलेला आहे की हे जे ऋण कण आहे त्याचा देखील त्यांनी अणूच्या आत म्हणजे जे कण असतात त्याचा शोध लावला. थॉम्सनने प्रयोग करून दाखवून दिले की अणूच्या अंतर्गत असलेल्या ऋणप्रभारित कणाचे वस्तुमान हे हायड्रोजन अणूपेक्षा देखील 18,000 पट कमी असते. मग या कणांना पुढे इलेक्ट्रॉन असे नाव दिले गेले आणि मग हे जे कण ऋणप्रभारित कण झाले त्यांना काय नाव दिलं आहे, इलेक्ट्रॉन अशा प्रकारे नाव देण्यात आले. प्लम पुडिंग अणुप्रारंभ. सर्वसाधारण पदार्थ हे निसर्गतः विद्युत प्रभार दृष्ट्या हे उदासीन असते. म्हणजे ते काय आहे, उदासीनाचा अर्थ ते निष्क्रिय असते. बघा इथे दाखवलं आहे हे सर्व पदार्थ कसे आहेत, निसर्गतः म्हणजे ते नॅचरलरित्या कशा प्रकारे आहेत, उदासीन आहेत. सर्वसाधारण पदार्थ हे विद्युत प्रवाही उदासीन आहेत. आता आपलं तर नेक्स्ट टॉपिक आहे पहिले थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारंभ. आता त्याने कशा प्रकारे प्लम पुडिंग अणुप्रारंभ केलेला आहे बघा. अणुसंरचनेचा पहिला प्रारूप म्हणजे थॉम्सन यांनी सन 1904 मध्ये मांडलेले प्लम पुडिंग प्रारूप होय. बघा तर अशा प्रकारे बघा चित्राच्या माध्यमातून दिसत आहे की प्लम पुडिंग जिथे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे दोन्ही मिळून आहेत. या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो आणि याच्यामध्ये काय आहे, धनप्रभार पसरलेला आहे. इथे दिसत आहे प्लस म्हणजे काय आहे, धनप्रभार आहे आणि प्रोटॉन म्हणजे धनप्रभार, इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे, मायनस आहे. मग या अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन देखील जोडलेले असतात आणि याच्यामध्ये ऋणप्रभारित म्हणजे असे इलेक्ट्रॉनिक हे जोडलेले असतात. बघा तर या अशा प्रकारे तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे. पसरलेल्या धनप्रभारचे संतुलन इलेक्ट्रॉनिकवरील ऋणप्रभारामुळे होते. त्यामुळे अणुविद्युत प्रभार दृष्ट्या हा उदासीन असतो आणि त्याच्यामुळे हा जो स्प्रेड झाला आहे, पसरलेला म्हणजे काय आहे, स्प्रेड झालेला धनप्रभाराचे संतुलन झाल्याने, संतुलन म्हणजे की ते एकसारखे झाले आहे, समांतर झाले आहे. म्हणजे अणू आणि ऋण म्हणजे आपण करू शकतो इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांचे जे धनप्रभाराचे संतुलन झाल्यामुळे इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे होते आणि त्यामुळे अणू हा विद्युत प्रभार दृष्ट्या हा देखील उदासीन राहतो, निष्क्रिय राहत आहे. तर इथपर्यंत आपलं क्लिअर झालेलं आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत रुदरफोर्डचे केंद्रीय अणुप्रारूप 1911. तर चला तर आपण सुरुवात करणार आहोत रुदरफोर्डचे केंद्रीय अणुप्रारूप 1911 मध्ये की त्यांनी कोणत्या प्रकारचा, आता रुदरफोर्ड हे देखील एक
पुन्हा तिसरे शास्त्रज्ञाचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, यांनी काय केलं आहे, सन 1911 मध्ये अँडर्सन रुदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणूच्या अंतरागाचा वेध घेतला आहे. बघा, आता त्यांनी काय केलं आहे, अल्फा, इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे, म्हणजे त्यांनी एक प्रयोग करून दाखवलेला आहे की कशा प्रकारे त्याच्यामधील अणू आणि रेणूमधील जे कार्य आहे, जे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन ज्यामध्ये कशा प्रकारे कार्य करत आहेत, तिथे त्यांनी दाखवलेलं आहे. आता बघा, इथे त्यांनी एक सोन्याचा पत्रा हा घेतलेला आहे. हा पत्रा तुम्हाला इथे दिसत आहे, हा काय आहे, सोन्याचा पत्रा आहे. इथे त्याला मधून चिरलेला आहे, प्रतिदीप्ती पडदा आहे आणि हा अशा प्रकारे प्रतिदीप्ती पडदा आहे आणि अल्फा कण उत्सर्जक. आता इथे त्यांनी काय केले, अल्फा कण उत्सर्जक इथे घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी बघितलेलं सन 1911 मध्ये यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणूच्या अंतरागाचा शोध घेतलाय की अणूच्या अंतरंगामध्ये काय गोष्टी घडत आहेत. मग त्याच्यासाठी त्यांनी बघा हा अशा प्रकारचा त्यांनी प्रयोग केलेला आहे व अणूचे केंद्रीय प्रारूप मांडलेले आहे. बघा, रुदरफोर्ड यांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा घेऊन त्यावर किरणोत्सर्गी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या, बघा म्हणजे त्याच्यातून केंद्रोत्सारी म्हणजे इथून काय करत आहेत, इथून किरणे जात आहेत आणि त्या सोन्याच्या पत्र्यावरती पडत आहे. तिथून एक त्यांनी ती चीर दिली आहे, प्रतिदीप्तिमान पडदा आहे, हा अशा प्रकारचा प्रतिदीप्तिमान पडदा आहे आणि तिथून म्हणजे ते चीर पाडून इथून त्यांना काय देत आहेत, प्रकाश देण्याचं काम करत आहेत आणि केरोसरी मूलद्रव्यातून ते उत्सर्जित होत आहे. बघा, धनप्रभारित अल्फा मायनस कणाच्या 12 केलेला व कणाच्या मार्गाचा हा वेध घेतला आहे. अशा प्रकारे इथून जो मारा दिलेला आहे, सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेला प्रतिदीप्तिमान पडदा लावून त्यांनी जर अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र हे एकसमान असेल. मग अशा प्रकारे त्यांनी बघा ह्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की जो सोन्याच्या पत्र्याभोवती म्हणजे सोन्याच्या पत्र्याभोवती हा प्रतिदीप्तिमान जो पडदा लावलेला आहे, ते पडदा लावून त्यांनी जर अणूमध्ये धनप्रभारित म्हणजे अणूमध्ये जे धनप्रभारित वस्तुमानाचे जे वितरण हे कशा प्रकारे सर्वत्र एक ठिकाणी होते ते त्यांनी दाखवले. तर धनप्रभारी अल्फा मायनस कणाचे पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा होती की त्याचे परावर्तन होईल, की जे किरणोत्सर्ग त्यांनी दिले आहेत की त्या पत्राच्या मार्फत त्याचे परावर्तन होईल असं त्यांना तिथे वाटत होतं. बघा, परावर्तन होईल अशी अपेक्षा होती, पण अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा ऋणभारित कण म्हणजे प्रत्यातून आरपार सरळ गेले व काही थोड्या अल्फा ऋणभारित कणाचे मूळ मार्गापासून लहान कोणामधून विचलित झाले. बघा, तर अशा प्रकारे त्यांनी ह्याच छोट्या पडद्यामधून किंवा ह्या चेरीमधूनच ते प्रकाशाचे किरण आरपार गेले. त्यांना असं वाटलं की ह्या पडद्याच्या मागून प्रकाशाचं उत्सर्जन होईल, परंतु तसं झालेलं नाही आणि म्हणून त्यांनी काय पाहिलं की थोडं अल्फा जे इलेक्ट्रॉन म्हणजे मायनस कणाचे जे मूळ मार्गापासून लहान कोणामधून विचलन झाले, हा अशा प्रकारे लहान कोणामधून त्याचं काय झाले आहे, विचलन झालेलं आहे. आणखी थोड्या अल्फा मायनस कणाचे मोठ्या कणातून विचलन झाले आणि आश्चर्य म्हणजे 20,000 पैकी एक अल्फा मायनस कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळते आणि अशा प्रकारे ते उलट दिशेने ते देखील बाहेर पडलेले आहेत. जे अपेक्षा केली होती त्यापेक्षा त्यांनी उलट दिशेने 20,000च्या मार्गाने ते बाहेर पडले. मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा मायनस कण असे दर्शवताना की त्याच्या वाटेत कोणताही अडथळा नव्हता आणि असं वाटतं की त्याच्या वाटेमध्ये कोणताही प्रकारचा अडथळा नव्हता आणि ते सहज आरपार देखील गेलेले आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. तर अशा प्रकारे बघा, इथे तुम्ही पाहू शकता कोणताच अडथळा तिथे नव्हता. हे कण उत्सर्जक आणि सोन्याचा पत्रा, याचा अर्थ सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यामधील अणूच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितलं की सोन्याच्या पत्र्यामध्ये अणूच्या आत बरीचशी जागा ही कशी आहे, एम्प्टी आहे, ती मोकळी आहे. इथे बघा, इथे दिसत आहे. जर थोड्या अल्फा मायनस कणाचे लहान किंवा मोठ्या कोणातून विचलन झाले तर त्याच्या वाटेत हा अडथळा आला होता. याचा अर्थ अडथळाचंच कारण असलेला अणूचा जो धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता. मग याचा अर्थ काय आहे की अडथळाच कारण असलेला जो अणूचा धनप्रभारित जो अडथळा आणणारा जो धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता, हा जड भाग कसा आहे, अणूच्या मध्यभागी होता. तर अशा प्रकारे आपण पाहिलं म्हणून की त्यांनी जो सिद्धांत मांडलेला होता ज्या शास्त्रज्ञांनी, तो त्यांनी त्यांचा सोन्याच्या पत्र्याच्या मार्फत आणि दीप्तिमान जो पडदा लावला होता त्याच्या मार्फत त्यांनी क्लिअर केला.